गुड मॉर्निंग मित्रांनो, व्ही आरच्या छोट्याशा दुनियेत तुमचं स्वागत आहे. सो आज आहे डे 3 इन मनाली. बघूया आता डे 3ला आपण काय काय एक्सप्लोअर करतो. आमचा ड्रायव्हर येईल करतो थोड्या वेळात. तो येऊस तर आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग आम्ही निघू आमच्या मिशनवर. आज ब्रेकफास्टमध्ये आहे कांदा पोहे, पराठा, दही अँड सँडविच. सँडविच नाही, जॅम ब्रेड, मस्का ब्रेड आहे. मस्का ब्रेड आहे. येस, मस्का ब्रेड आहे तो. कांदा पोहे टेस्ट करते. कार आलेली आहे. नहीं लगी. दरवाजे दोनच. गुड मॉर्निंग राजा जी, आज कहाँ जा रहे हैं हम लोग? आज जा रहे हैं हम कुल्लू नगर. ओके, कुल्लू वैली में. एक ही आज. कुल्लू नगर में क्या क्या होगा उधर? कुल्लू नगर में सबसे पहले आपका पैराग्लाइडिंग होगी, उसके बाद आपकी ड्राई फ्रूट की शॉपिंग होगी, फिर आपका शॉल फैक्ट्री आएगा, फिर उसके बाद आपका राफ्टिंग पॉइंट आएगा. राफ्टिंग पॉइंट के बाद आएगा वैष्णो टेम्पल. वैष्णो टेम्पल के बाद आएगा आपका नगर कैसल एंड आर्ट गैलरी. और हम लोग शाम तक कितने बजे आएंगे? शाम तक हम पहुँच जाएंगे. आम्ही 2 पॉईंट स्किप केले. फर्स्ट होतं पॅराग्लायडिंग आणि दुसरं होतं राफ्टिंग. तर आम्हाला सध्या नाही करायचं ते, त्याच्यामुळे आम्ही पुढे आलो. पुढे आहे ड्रायफ्रूट्सचं मार्केट, होलसेलचं दुकान आहे. माझी तब्येत अचानक थोडीशी मला नरम गरम वाटते म्हणून मी काही बाहेर गेली नाही आहे. रोहन गेला आत ड्रायफ्रूट्सच्या दुकानात. नेक्स्ट पॉईंट आहे शॉल फॅक्टरी. बघूया आतमध्ये काय आहे. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहे शॉल फॅक्टरीमध्ये. कुल्लू नगरमध्ये पहिला पॉईंट होता पॅराग्लायडिंगवाला. तो तर आम्हाला काही करायचा नव्हतं, त्यामुळे आम्ही कोणी थांबलो नाही. तिथून आलो आता डायरेक्ट ड्रायफ्रूट्सवाला एक पॉईंट होता. ड्रायफ्रूट्स घ्यायचे वगैरे. ड्रायफ्रूट्स पण एवढे काही वाटले नाही खास घेण्यासारखे, त्यामुळे तेच आपले काजू बदाम वगैरे. नेक्स्ट पॉईंटला आम्ही आता आलो आहे शॉल फॅक्टरीमध्ये. 100पासून शॉल चालू आहे तिकडून प्राईस शॉलची. तर बघूया आता. सारे ऊपर है. किसका? अच्छा पत्नी. हा नेक्स्ट पॉइंट आहे वैष्णो देवी मंदिर. तर बघूया जाऊन कसं आहे. आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही शूट नाही करू शकलो. अलाउड नाही करते कॅमेरा मंदिरामध्ये. पैसे घेऊन पण अलाउड नाही, नाहीतर पैसे घेऊन तरी आम्ही शूट केलं असतं. स्ट्रिक्टली मना होता म्हणून काही चान्सेस नव्हता. सो आता आम्ही घेतलं आहे दर्शन. आता घरी चाललो. आय थिंक एक पॉईंट अजून आहे आर्ट गॅलरी करून, तर बघूया होतं आहे की नाही. आणि इथे आजूबाजूचं बघा व्यू. खाली तिथे राफ्टिंग चालू आहे. राफ्टिंग पॉईंट पण आता आहे आजूबाजूला. आम्ही नाही केलं पॅराग्लायडिंग आणि राफ्टिंग, कारण की पॅराग्लायडिंगचे ते लोक काय 8-9 हजार रुपये. नाही, हां 8-9 हजार. 8-9 हजार काहीतरी. आणि राफ्टिंगचे 3.5 3.5-4 बोलला काहीतरी. हां, एवढे चार्जेस आहेत. सो आम्ही नाही केलं तिथं. स्वतः बघूया नेक्स्ट पॉईंट काय आहे. मला आता थोडंसं बरं वाटतं आहे. स्वतःपासून तब्येत नाही बरी. सो बघू आता. बघूया लास्ट पॉईंट काय आहे, नंतर घरी जाऊन झोपू.
माझ्याकडे पण आहे कॅरी करायला. माझं तर मी घातलंय ते एवढं राहायचं पण माझ्याकडे दिलं सगळं. आणि आज मी मनालीमध्ये आज तिसरा दिवस आहे आणि 3 दिवसानंतर मी चक्क हा स्वेटर तो काढलेला आहे कारण की हे मस्तपैकी असं ऊन येत आहे. समोर ऊन आहे त्यामुळे एवढी थंडी वाजत नाहीये. खूप भारी वाटतंय असं अंगावरचं 50 किलो वजन कमी झालं असं वाटतंय. भारी त्याच्यामुळे मी काढलंय थोडं वेळ कारण की इकडे दुपारचं थोडा वेळ ऊन पडतं त्याच्यानंतर सकाळ संध्याकाळपासून जी थंडी चालू होते ती भयंकर असते. ती 5 वरून 3 वरून 2 रात्री वरून 10 वाजता तर 1 डिग्री सेल्सिअस होतं. 1 डिग्री सेल्सिअस. सो म्हणून मी आता हा जॅकेट काढला आहे मस्तपैकी सूर्यप्रकाश येत आहे. आणि मी पण आता हे काढू शकतो पण माझे काढल्यावर करंट लागले की तरी त्यामुळे मी तसं ठेवलंय. हे काढलं की बघितलं माझ्या हाताला चान्स पाहिजे बघू बोलते ठीक आहे आता बोलले तर काढावं लागेल एकदा तरी. माझे पण करंट लागले तसे. हे बघा चमकू. बघा बघा हे बघा या ठिकाणी लागले की स्टाईल चालेल माझी. बघा फुलसूक वांगडू स्टाईल आहे फुलसूक वांगडू. करंट लागले केस लागले आहेत माझी त्यामुळे मी हे घालून ठेवलेलं होतं. पण आता काय बॅक टू द स्टाईल. बघा आमच्या हॉटेलच्या नियर बाय जे मॅगीचं स्टॉल होतं तिथे 80 रुपयाला मॅगी होती. Yes, तिथून आता आम्ही okay. थोडंसं पुढे आलो तिकडे थोडंसं पुढे नाही कालचा जो व्लॉग आहे तिथे शिव मंदिरला गेलेलो त्याच्यामध्ये ती 70 रुपयाला होती आणि आज आम्ही इथे वैष्णोदेवीच्या मंदिराजवळ आलो तर आज इथे 50 रुपयाला घातली आहे. समज रहे हो ना मतलब समज रहे येस समजले होते अजून कधी समजले वही आहे. है वह वही पर्यटक स्थळांना त्याची कामं आहेत. हो फक्त थोडंसं असं नका स्वतःला वाटून देऊ की आपण जास्त बार्गेनिंग करतो. विचार करताना काय घेताना विचार करा नक्की बार्गेनिंग करा कारण जेवढं तुम्ही कमी करा तेवढं कमी होईल. हे आमचं जो स्टार्ट आहे यूट्यूबचं आता आमचा दुसरा व्हिडिओ आहे सो आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये इंट्रो करायचा प्रयत्न करू इंट्रोडक्शन वगैरे आम्ही आमचं नीट करू. आता आम्ही डायरेक्टली बाहेर निघाल्यानंतर व्लॉग स्टार्ट केला असं आमच्या डोक्यात काय नव्हतं म्हणजे घरातून स्टार्ट करा किंवा काय अचानक आमच्या मनात आलं आणि आम्ही गाडीतनं बसता व्लॉग स्टार्ट केला त्याच्यामुळे इंट्रो वगैरे आम्ही आता व्यवस्थित नीट थोडं प्लॅनिंग करू कसं जायचं काय जायचं आणि तोच ठरवू परत इंट्रोवाला एखादा व्हिडिओ पण शूट करू तो तुम्हाला स्टार्टिंगला बघायला भेटेल. सो अशा छोट्या मोठ्या 2-4 काही गोष्टी आहेत ज्या आमच्याकडून राहत आहेत त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू लवकरच. आणि आजच्या थर्ड डेमध्ये आम्ही जेवढे ठिकाण फिरलो तेवढे दाखवण्यासाठी एवढे नव्हते का जसं की ते रिव्हर राफ्टिंग होतं पॅराग्लायडिंग होतं जे की आम्ही केलं पण नाही आणि त्यांचे चार्जेस पण अजून 3-4 दुकानात तेवढे दाखवत पण होते जे की एक्स्ट्रा काहीतरी त्यांचे सांगत होते. तर मग आम्हाला फक्त कारण आम्ही ऑलरेडी ज्या ॲक्टिव्हिटी काल केलेल्या होत्या तर आम्हाला काल खूप मजा आली. येस काल मग आजच्या दिवसात जेवढे तुम्हाला दाखवलं नाही कारण तेवढ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटी पण नव्हत्या केल्या आणि मी स्वतःही ऍक्टिव्ह येस नव्हते मला आमच्या मॅडम पण स्वतः खूप ॲक्टिव्ह नव्हत्या त्यामुळे ते कारमध्ये नुसते झोपत होते त्यामुळं मग एवढ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही लक्ष नाही दिलं. तिथून आम्ही डायरेक्ट वैष्णवी मंदिराजवळ आलो थोडंसं दर्शन घेतलं आता नाही घेतलं त्यामुळे तुम्हाला एवढं सगळं आजच्या दिवसात थोडंसं करते मी. हां म्हणजे तेच पूर्ण केलं मी सगळं दर्शन घेतलं आहे थोडंसं घेतलं आणि वैष्णोदेवीचं मंदिर आहे ना 3 ते 4 5 मी मला घेतच नाही ब्लॉग मग पकडतोस काय नाही बरं ठीक आहे पकड फक्त असं पकड बरोबर ना एक तर इथे हात दुखतो हा स्टँड पकडून या इथं माणसाला सपोर्ट जरा पण काय आहे वाटत सपोर्ट आहे लिटरली इकडे सपोर्ट आहे दाखव सपोर्ट दाखव काय दुखतंय काय हे तर सपोर्ट आहे पाहिजे तरी घ्यायला पाहिजे तर घेत नाही स्वतः आणि मग नंतर मला नाही घेत आणि खायला नाही आणि ह्याला तर काय व्हिडिओ शूट वगैरे करता येत नाही काल माझं बंजी जम्पिंगचं बिलकुल नीट शूटच नव्हतं केलं माझं तोंडच नव्हतं दिसत मी वरती गेले आणि ह्याचा कॅमेरा असा खालीच होता असं वर करायचा ना आता मला माहिती नाही मी पण आता मुद्दा ह्याचं शूट असेल ना एकट्याचं तेव्हा मी पण असंच करले होते म्हणजे फिक्स होते तो रिव्हर राफ्टिंग जो सॉरी रिव्हर राफ्टिंग होतं बंजी जम्पिंग जो करणार होता त्यांनी असं पाठवून सांगितलं पण 1-2 तुला पण दुखलं ना तुला दुखलं का नाही ते सांगितलं हां मग मी शूटचं बोलते ना तुला तू स्वतः ते विचारत नव्हती मी तुला बघतोय एवढ्या वरतून झटका लागला तुला लेडीज इज लेडीज ठीक आहे तुला बरोबर आहे तर चेहरा दिसू दे जेंटस इज जेंटस जेंटस हा जेंट्स नाही हा जेंटस आहे काय जेंट आणि जेंटस आणि काय नाही स्पेलिंग सेम फक्त तू विचार करायचा है ना 2:30 आपण 2 वाजून 30 मिनिटांना काय म्हणतो 2:30 आमच्या वाईफ 2:30 म्हणतात आणि 1:30 ना हां आणि असंच बोललं पाहिजे तुम्ही लोक पण 1:30 आणि 2:30च बोल कारण की त्या दोघांवरतीच का अत्याचार होतो बरोबर. बाकीच्यांना Yes, 12:30 3:30 4:30 5:30 बोलतात तर मग त्यांना पण 2:30 Very आणि good. 5:30च बोललं पाहिजे व्हेरी गुड सल्यूट तुला 50 मुद्रांचा सल्यूट आपली मॅगी येते का कर नाही आता 50 वेळा मुद्रा 1 2 3 9 10 80 50 आता आपल्याला मॅगी म्हणून खायची उगाच नाही आता आपल्याला मॅगी जेंटस खायची बोला. आता आपल्याला मॅगी खायची मॅगी जेंटस आहे हा आता एवढी भूक लागली ना कळवळे कारण की सकाळी पण फक्त 4 घास खाल्ला पोळीचे खाली 2 घास पडले कारण की मला काय आहे ते जेवण असं मुळमुळच लागतं सो मॅगी आलेली आहे आपली मला वाटतं आम्ही 2 दिवस तरी एवढे दिवस झाले तर आम्ही नाही, मॅगीवर आवडत आम्हाला बरोबर. खरंच थंडी आहे त्यामुळं चक्क मी तर नाही कधी खात नव्हतो आता आणि हो मी प्लेन मॅगी हां मागवली सो बघूया कशी
लेट्स ट्राय. काय आहे? छान वाटते मला दिसण्यावरनं. आता मी टेस्ट करून बघणार कशी वाटते. छान आहे स्पायसी चव आली तोंडाला. खरंच दिसते. भारी आहे. तर आता आम्ही तुम्हाला मॅगी खाल्ल्यानंतर भेटतो. बाय बाय. मॅगी वगैरे खाऊन झाली आता मस्त त्याची. रोहन बघा तिकडे मागे दिसतं येलो टी शर्ट. सो आम्ही आमचे स्वेटर वगैरे कारमध्ये ठेवले. फर्स्ट त्या हातात बाळगायला मला जीवावरती आलेला होता. जरा जातो आता इथे खाली पाण्याजवळ. जरा फोटोज आणि व्हिडिओज काढतो मस्तपैकी. चलो जाए. क्या हुआ, क्या बोल रहे थे आप? नहीं, चलो फिर थोड़ा सा नदी के पास जाके आए पानी में. हाँ आ जाओ. चलो. अरे इधर से उतरने के लिए है नहीं. आगे से भी था. खाली थंडी वाजते उगाच काय करतो. अरे इथं ऊन आहे ना. ये तुला उचलतो मी. थांब जरा. मला आधी उचलू दे. तिला उचलू आपण थोडं. ये इकडे. काय आमची पाव किलोची आहे बाबा ही. चाल. मस्त आहे नदीचा पण असं वाटतंय पोहूशी वाटतंय पण अंगात न काढलं की खूप गरमी येईल ना. है ना? काय हा बोलतो मी गरमी म्हणतं. वा 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 वा. काय समज फोन पडला. तू चल. हा थांब जरा. हा तू सांगशील मी नाही. हा चल. येस येस. आहे का करते नाही, मी बोललेलो जॅकेट काढ्यावरती मला बोलते जॅकेट काढणार ना. मग ठीक आहे ना. तो उन्हामध्ये थांब. इकडे अशी इकडे. यस ओके. हां तर हां मग पाण्यात. मग पाण्यात. तर मग आणि मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. हां मी मगाचपासून दाखवलंच नाही ना. बघा चेहरा आहे सध्या. काय झाली तुझ्या कधी. हां आता गोरी बघू. येस आता झाले. काय नाही झाले तर झाले. तर बोलू शकतो माझी बायको. नाही नाही विदाऊट मेकअप. सकाळ सकाळी कोण मेकअप करत बसत नाही यार. चलो एंड करायचं. रील्स काढतो. बाय.